2च दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेमध्ये महासभेवेळी भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाल्याचं समोर आलं होतं। याच पार्श्वभूमीवरती काल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी भाजपच्या सगळ्या नगरसेवकांची बैठक घेतली। तब्बल 2 तास ही बैठक सुरू होती। खोपटमधील कार्यालयात झालेल्या बैठकीला उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मुकाशी, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह भाजपचे सगळेच नगरसेवक हे उपस्थित होते। या बैठकीमध्ये भाजप नगरसेवकांनी शिंदेंच्या सेनेच्या कार्यपद्धतीवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महासभेमध्ये चर्चा न करता विषय पत्रिका मंजूर केली जाते, निर्णय प्रक्रियेमध्ये भाजपला डावललं जातं, त्याचबरोबर प्रशासनाच्या कामकाजामध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केलेल्या आहेत। मागील काही महिन्यांपासून असलेली नाराजी यावेळी उघडपणे व्यक्त करण्यात आली आहे। पक्ष नेतृत्वाने याबाबत तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। तर ठाण्यातील भाजप नगरसेवकांच्या नेमक्या तक्रारी काय आहेत आपण जाणून घेऊयात। भाजप नगरसेवकांची शिवसेनेच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी आहे। तर महासभेत चर्चा न करता विषय पत्रिका मंजूर केली जाते अशी ही त्यांची तक्रार आहे। निर्णय प्रक्रियेत भाजपला डावललं जातं, यावरून देखील या नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। त्याचबरोबर विषय समित्यांची अजून देखील नियुक्तीच नाही। प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव आहे अशी देखील त्यांची तक्रार आहे। तर पक्ष नेतृत्वाने याबाबत तातडीने हस्तक्षेप करावा अशी भाजपच्या नगरसेवकांनी मागणी केली आहे। आणि दरम्यान ठाण्यातील भाजप नगरसेवकांसोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। सर्व भारतीय जनता पार्टीचे अनुभवी असे सर्व पदाधिकारी नगरसेवक यांनी त्यांच्या असणाऱ्या महानगरपालिकेमधील जो कारभार आहे त्या कारभाराच्या संदर्भामध्ये काही गोष्टी की ज्या पॉइंट आउट करणं ज्याला म्हणतात ते मला केल्या। मीही त्या समजून घेतल्या आहेत। देवेंद्रजींशी त्याचबरोबर शिंदे साहेबांशी या संदर्भात नक्कीच चर्चा करेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।